ओरिसातील एक वृद्ध महिला रेल्वेहून हैदराबादहून ओरिसाकडे जात असताना रेल्वे स्टेशन ध्यानात न आल्याने चुकून शिर्डी रेल्वे स्टेशनवर उतरली। यानंतर तिला रस्ता न समजल्याने महिनाभरापासून चालत फिरत ती कोल्हारपर्यंत आली। या महिलेला ओडिसी भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा येत नसल्याने या महिलेला काहीच सांगता येत नव्हते। ही महिला फिरत चालत कोल्हार खुर्द येथील पाटीलवाडी इथं आली। या ठिकाणी रस्त्याच्या कडेला धनंजय चांगदेव शिरसाट यांची वस्ती असल्याने ही महिला तिथं गेली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। त्या ठिकाणी धनंजय शिरसाट यांच्या पत्नी स्नेहल शिरसाट यांनी त्या महिलेला जेवण व पाणी दिले। त्यानंतर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिला भाषा समजत नसल्याचं त्यांच्या लक्षात आले। शिरसाट यांनी त्यांच्याच नात्यातील एका व्यक्तीस ओडिसी भाषा येत असल्याचं माहीत असल्याने त्या व्यक्तीशी संपर्क करून फोनवरून या महिलेबरोबर बोलणे केल्यानंतर या महिलेने तेथील पत्ता सांगितला। या महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना बोलवून घेतले आणि या महिलेस त्यांच्या स्वाधीन केले। या धनंजय शिरसाट व स्नेहल शिरसाट यांनी माणुसकी दाखवत जाताना या महिलेस साडी चोळी करून प्रवास भाडेही दिले। यावेळी सदर महिला व तिचे नातेवाईक घाईवरून या शिरसाट कुटुंबियांचे आभार मानत होते। त्यांच्या माणुसकीच्या कार्यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे।